नमस्कार मित्रांनो, मी सचिन गायकवाड तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, जर तुमचं चॅनल नवीन आहे आणि त्यावर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम कंप्लीट झाले असतील, त्याचबरोबर यूट्यूबचा क्रायटेरिया म्हणजेच 2 स्टेप व्हेरिफिकेशनच्या बरोबर कम्युनिटी गाईडलाईन्स व्हॅलिडेशन्स हे पूर्ण झाले आहे, त्यावेळी आपण आपला चॅनल्स मॉनिटाईजसाठी अप्लाय करतो। आणि मित्रांनो, आपला चॅनल अंडर रिव्ह्यूमध्ये जातो। त्याच वेळेस यूट्यूबचा एक माणूस येतो, तो आपला यूट्यूब चॅनल पूर्ण चेक करतो। आपल्या चॅनलमध्ये कंटेंट बरोबर आहे का नाही ते सर्वात पहिल्यांदा चेक करतो। समजा त्याला थोडासा जरी डाऊट आला तर तो आपला यूट्यूब चॅनल रिजेक्ट करतो आणि आपला चॅनल हा एकूण 30 दिवसांसाठी लॉक होतो। जर तुमचा यूट्यूब क्रायटेरिया कंप्लीट झाला असेल तर यूट्यूब आपल्या चॅनलवर कोणकोणत्या गोष्टी चेक करतो ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। जेव्हा आपला चॅनल अंडर रिव्ह्यूमध्ये जातो तेव्हा यूट्यूब सर्वात पहिले आपल्या चॅनलची मेन थीम चेक करतो। आता मेन थीम म्हणजे काय? मेन थीम म्हणजेच आपण आपल्या चॅनलवर जो कंटेंट पब्लिश करतो तो कंटेंट कोणत्या टाईपचा आहे, जसे की कॉमेडी आहे, सॉन्ग आहे, ब्लॉग आहे, एंटरटेनमेंट आहे, अशा कोणत्या पद्धतीचा कंटेंट आहे आणि आपण आपल्या चॅनलवर कोणकोणत्या पद्धतीचा कंटेंट आपण टाकतो, यालाच मेन थीम असे म्हणतात। त्यानंतर यूट्यूब आपल्या चॅनलवर मोस्ट व्ह्यू व्हिडिओज चेक करतो। यामध्ये यूट्यूब हे पाहतो की आपल्या चॅनलमध्ये सर्वात जास्त व्ह्यूज कोणत्या व्हिडिओमार्फत आलेत। उदाहरणार्थ समजा की माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि यामध्ये तुम्ही पाहता की या व्हिडिओमध्ये एक मंथमध्ये 125K व्ह्यूज आले आहेत। यूट्यूब सर्वात पहिल्यांदा असे व्हिडिओ चेक करेल। त्यानंतर यूट्यूब चेक करतो तो म्हणजे यूट्यूब आपल्या चॅनलवरती न्यूएस्ट व्हिडिओ चेक करतो। आता न्यूएस्ट व्हिडिओज म्हणजे काय? पहिले जर तुम्ही व्हिडिओमध्ये काही चुकी केली आहे परंतु तुम्ही आता चांगले आणि स्वतःचे व्हिडिओ अपलोड करता, त्यावेळी यूट्यूब असा विचार करतो की हा माणूस खरोखर मेहनत करतो आणि यूट्यूब आपला चॅनल मॉनिटाईज करतो। मित्रांनो, त्यानंतर यूट्यूब आपल्या चॅनलवरती बिगेस्ट प्रपोर्शन हे चेक करतो। यामध्ये असं की तुमच्या कोणत्या व्हिडिओमधून वॉच टाईम आला आहे आणि तो वॉच टाईम तुमचाच आहे किंवा दुसऱ्या कोणाचा व्हिडिओ अपलोड केला आहे का। जर असं केले असेल तर चॅनल रिजेक्ट होतो। म्हणजेच की आपला स्वतःचा जर व्हिडिओ असेल आणि त्यावरती जर वॉच टाईम जर येत असेल तो वॉच टाईम काउंट केला जातो आणि तो वॉच टाईम यूट्यूब गृहीत धरला जातो। आणि जर दुसऱ्यांचा जर व्हिडिओ असेल आणि त्यावरती तुम्ही कितीही मेहनत करा, वॉच टाईम मिळवा, सबस्क्रायबर मिळवा, त्याचा काही उपयोग होत नाही। त्यामुळेच यूट्यूब सर्वात पहिल्यांदा तोच चेक करतो आपल्या चॅनलवरती सर्वात जास्त वॉच टाईम कोणत्या व्हिडिओमार्फत आलेला आहे आणि त्याचेच ॲनालिटिक्स यूट्यूब करतो। आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर कुठून आले, कसे आले, तुम्ही कोणकोणत्या माध्यमातून सबस्क्रायबर घेतलेले आहेत, यूट्यूब त्याकडे लक्ष देत नाही। यूट्यूब सर्वात पहिल्यांदा याकडेच लक्ष देतं तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त वॉच टाईम कोणत्या मार्फत आलेला आहे, तो जेन्युइन आहे, ब्राउझरमधून आला आहे, यूट्यूब स्पीडमधून आलेला आहे, यूट्यूब फीडबॅकमधून आलेला आहे, ब्राउझरमधून आलेला आहे की कोणत्या प्लेलिस्टमधून आलेला आहे की कोणकोणत्या माध्यमातून आलेला आहे। आणि जर तोच व्हिडिओ जर तुमचा दुसऱ्यांचा आणि तोच व्हिडिओ हा दुसऱ्यांकडनं आपण कॉपी करून आपल्या चॅनलवरती जर टाकला असेल तर यूट्यूब डायरेक्टली आपल्या चॅनलवरती रिव्ह्यूज कंटेंट देतो। मित्रांनो, सर्वात शेवटी यूट्यूब आपल्या चॅनलवर व्हिडिओ मेटाडाटा चेक करतो। आपण आपल्या चॅनलवर जेवढे व्हिडिओज अपलोड केले आहेत त्या सर्वांचे टायटल वेगवेगळे आहेत का? जर सर्व व्हिडिओचे टायटल सेम असतील तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। त्यानंतर आपल्या चॅनलवरती चेक केलं जातं ते म्हणजे थंबनेल चेक केला जातो। या थंबनेल हा आपल्या व्हिडिओचा मोठा आरसा आहे, खूप मोठी गोष्ट आहे की जे पब्लिक आपल्या चॅनलवरती येतात, आपल्याला त्यांना जो व्हिडिओ पाहायचा असतो तो आपला थंबनेलवरूनच पाहिलं जातं। जर आपला जर थंबनेल हा अट्रॅक्टिव्ह असेल तर प्रत्येक व्ह्यूअर्स हा तो व्हिडिओज ओपन करतो। त्यामुळे या थंबनेलवरूनच आपण अपलोड केलेला व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीचा आहे हे आपल्याला समजतं। त्यानंतर आपल्या चॅनलमध्ये आपल्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन चेक केली जाते। यामध्ये आपण अपलोड केलेल्या व्हिडिओबद्दलच माहिती द्यायची आहे। आपल्या चॅनलमध्ये आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक केला जातो। यामध्ये आपण अपलोड केलेल्या व्हिडिओबद्दलची माहिती दिली आहे का
किंवा त्याचबरोबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये वेगवेगळ्या लिंकचा वापर केला आहे का नाही ते सर्वात पहिल्यांदा चेक केलं जातं. आणि ह्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूब हा सर्वात महत्त्वाची गोष्ट चेक करतो की तुम्ही तुमचं चॅनल पब्लिश करण्यासाठी, चॅनलची ग्रोथ वाढवण्यासाठी तुम्ही एखाद्या फेमस यूट्यूबरचं नाव तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं आहे का. जर असं असेल तर रिव्ह्यूज कंटेंट 100% येणार. आपला चॅनल कधीच मॉनिटाईज होणार नाही. जर खरोखर तुम्हाला तुमचा स्वतःचा चॅनल जर मॉनिटाईज करायचा असेल तर मी सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये बदल करा. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा चॅनल जर मॉनिटाईज करायचा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमचा चॅनल मॉडिफाय केलात आणि त्या पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओज बनवत गेलात तर खरोखर तुमचा चॅनल 100% मॉनिटाईज होऊन जाईल. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.